नो वन इज परफेक्ट हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, पण मेडिकल स्टुडंटसाठी हे लागू होत नाही, स्पेशली नर्सिंग स्टुडंटसाठी. जेवढा स्टुडंटला स्वतःवरती विश्वास नाही तेवढा आमच्या युनिव्हर्सिटीला आहे. म्हणूनच तर 4 वर्षात 22 सब्जेक्ट देऊन ठेवलेत, पण त्यातला एक सब्जेक्ट असे लाईफ लेसन्स देऊन जातात जे की तुम्ही लाईफ टाइम विसरू नाही शकत. बिंग अ नॉन मेडिकल पर्सन तुमचे एथिक्स खूप वेगळे असतात, पण जेव्हा तुम्ही मेडिकल प्रोफेशन मध्ये एंटर करता तेव्हा तुम्ही एक वेगळंच पर्सन बनून जात, जे की तुमचे एथिक्स फक्त तुमच्यासाठी लिमिटेड नसून पूर्ण कम्युनिटीसाठी असतात. पण एका मेडिकोसाठी वर्स्ट पेशंट म्हणजे आपले फॅमिली मेंबर्स असतात, कारण त्यांना सगळ्या जगावरती विश्वास असतो पण आपल्यावरती नाही. कारण दिवसातले 9 तास तर आम्ही कॉलेज आणि हॉस्पिटल पोस्टिंग मध्येच घालवतो, तरी जन्माची झोप बाजूला ठेवून आम्हाला करावा लागतो स्टडी, आणि तो स्टडी एका दिवसात कम्प्लीट करायला तुम्हाला तो परफेक्ट ग्रुप तर लागतोच लागतो, जो तुम्हाला विदाऊट जज करता एक गोष्ट बेसिक पासून सांगेल. तेच बेसिक डोक्यात बसून मी पोचले घरी येऊन बघते तर काय आमच्या मम्मीच्या डायनोसॉरला ममाज मॅजिक काय पचायला रेडी नव्हतं, आणि त्याचेच नखरे पुरवता पूर्ण घरच्यांच्या नाकी नवाल. पण आमच्या जीबीची चटक काय तिथं थांबणारच नव्हती. आणि असंच मी माझा दिवस संपवलेला आहे. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.